प्रिय भावना बहिणीनो, गलती करास पत्र अध्याय 6 वचन 5. कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा भार व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायला पाहिजे. प्रिय भावना बहिणीनो, प्रत्येकाने स्वतःचा भार व्हायला पाहिजे. प्रत्येकाने. काय लोक लक्ष देत नाही, मन लावत नाही. आपला भार आपल्याने व्हायला पाहिजे. आता भार कसा भार येतो? संकटाचा भार येते, दुःखाचा भार असतो. मग आपण भार आपल्याला व्हायला पाहिजे. स्वतःचा भार व्हायला पाहिजे. हिम्मत ठेवली पाहिजे. दुःख आलं की विश्वास सोडायचा नाही, तर विश्वास धरायचा. बोझ आलं घ्यायचं की नाराज नाही व्हायचं. विश्वास ठेवायचा. भार आला की विश्वास सोडायचा नाही. मनात असं विचार नाही करायचं. थंड कमजोर नाही पडायचं. भार वाहायचा. हे प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. भार व्हायला पाहिजे. आज येशूने स्वतःचा भार व्हायला, परत आपला भार त्याने व्हायला. आपण एक हिम्मत ठेवायची आहे. जिद्द, विश्वास ठेवायचा आहे की माझ्यावर कितीही संकट आलं, दुःख झालं, तरी पण मी आत्मविश्वास सोडणार नाही. मला कितीही त्रास पडले तरी मी व्हायला माझा बोज तयार आहे. माझा भार मी व्हायला तयार आहे. प्रिय भाव बहिणीनो, भार जेव्हा येते, दुःखाचा भार येते, परीक्षेचा भार येते, म्हणून विश्वास कमी नाही करून द्यायचा, कमी पाडायचा नाही. विश्वास ठेवायचा. बोझ व्हायची तयारी करायची, भार व्हायची तयारी करायची. विश्वास नाही तोडायचा. हिम्मत ठेवायची. आपला भार किती मोठा असला तरी नाराज नाही व्हायचा आहे. व्हायची तयारी करायची. आज प्रिय भाव बहिणीनो, माणसा विश्वास भार आला की माणसा विश्वास सोडतात. विश्वास तोडून टाकतात. तोडल्यानंतर आत्मविश्वास वाढत नाही. आणि तोडल्यानंतर तो स्वतःचा बोजा नाही वाहू शकत. स्वतःचा भार नाही वाहू शकत. जर स्वतःचा भार वाहता येत नसेल तर दुसऱ्याचा भार कसं का वाहेल? हिम्मत ठेवायची आहे. स्वतःचा भार घेण्यासाठी, वाहण्यासाठी हिम्मत ठेवायची आहे. प्रिय भाव बहिणीनो, दुःखाचा भार येतो, संकटाचा भार येतो. संकट काय असलं की भार येतो, दुःख असलं की भार येतो. आणि त्या भाराने आपण नाराज होतो, विश्वास सोडून टाकतो. नाही सोडायचा. विश्वास मात्र धरायचा, विश्वास वाढवायचा. परीक्षेमुळे पण भार येतो. परीक्षा येते तेव्हा अशी मजेनेच परीक्षा येत नाही, तर दुःखानेच येते, संकटानेच परीक्षा येते. की मी दुःख दिल्यानंतर त्याच्यावर भार येते आणि त्या भाराने माणूस काय करतो? विश्वास ठेवतो की विश्वास जोडतो? विश्वास ठेवून असतो की विश्वास तोडतो? परमेश्वरी परीक्षा घेतो. परमेश्वर शैतानाला पाठवतो परीक्षा घेण्यासाठी.
पिता परमेश्वरान त्याची पुत्राची परीक्षा घ्यायची होती तेव्हा शैतानाला पाठवलं. येशूची या परीक्षा घेतली ना, उपवास मध्ये होता 40 दिवस, बाप्तिस्मा घेतला आणि उपवास मध्ये जंगलात गेला. गायीच्या बरोबर 40 रात्र आणि 40 दिवस गायी बरोबर राहिला, जंगलात उपासना केली. तेव्हा त्याची परीक्षा शैतानाने घेतली. तेव्हा देव पित्याने त्याच्या बापानेच परीक्षा घेण्यासाठी शैतानाला पाठवलं होतं. मुलाची परीक्षा घेण्यासाठीच शैतानाला पाठवलं. देव जसं मुलांची परीक्षा घेण्यासाठी देवानेच शैतानाला पाठवलं, कारण शैतानाला हिंमत नव्हती देवाच्या पुढे राज्य करायचं. ताकद ओढ त्याची ताकद नाही, त्याच्या पुढे त्याला शैतानाला उभं सुद्धा राहणार नाही, त्याची लायक नाही. पुत्राची परीक्षा घ्यायची होती म्हणून परमेश्वराने त्याला पाठवलं. आपली जेव्हा परीक्षा घ्यायची आहे तर शैतानाला परमेश्वर पाठवणारच आहे. माणूस जेव्हा संकट आलं की माणूस धीर सोडतो. मला हा व्यक्ती झगडा लागला, तो व्यक्ती झगडा लागला आहे, आता मी संकटात पडले आहे. आणि संकटात पडल्यानंतर मनुष्य आत्मविश्वास जो होता तो सोडून टाकतो. आत्मविश्वास सोडायचा नाही, की स्वतःचा भार वाहण्यासाठी तयार व्हायचं, की मला किती दुःख झालं, मला किती संकट आलं तरी सुद्धा माझा भार मी व्हायला तयार आहे. आणि जो स्वतःचा भार वाहतो त्याच व्यक्तीचा विजय होतो. त्या व्यक्तीचा विजय होतो. जर स्वतःचा भार व्हायला तयार होत नाही त्या व्यक्तीचा विजय होत नाही. स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. प्रिय भाव बहिणींनो, जर तुमचे हे करत नसेल, वाहत नसेल तर माणूस फसून जातो. पण स्वतःचा भार वाहण्यासाठी प्रत्येकाने तयार व्हायचं आहे. हालेलुया. म्हणून 6:6 वाचायचे. 6:6 गलतीग्रास पत्र दे 6:6. ज्याला वचनाचे शिक्षण मिळते, ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणाऱ्याला, त्याने शिक्षण देणाऱ्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. हालेलुया. ज्याला वचनाचं शिक्षण मिळालं आहे त्याने चांगल्या पदार्थाचा वाटा घ्यावा. आता चांगलं वचनाचं शिक्षण मिळालेलं आहे त्याने खरोखर चांगल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने त्याने शिक्षण द्यायला पाहिजे, कारण ते वचनाचं शिक्षण फार मोठं. चांगल्या पदार्थाचा वाटा फार मोठा घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीने जो व्यक्ती शिकवतो समोरच्या व्यक्तीचं जीवन बदलते. आज माणसाचं जीवन या वचनाद्वारे बदललेलं आहे, या वचनाद्वारे तारण झालेलं आहे, या वचनाद्वारे माणसाचा विजय झालेला आहे. हे वचन आपल्याला जागृत करतं, वचन आपल्याला हिंमत देते. वचन देणाऱ्याने चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यायला पाहिजे, कारण समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे असं देवाचं वचन सांगते. चांगल्या पद्धतीने, आणि जो चांगल्या पद्धतीने जो वचन देत असेल तर चांगल्या पदार्थाचा वाटा त्याला मिळेल. चांगल्या पदार्थाचा चांगला वाटा भेटणार आहे. देव देणार, परमेश्वर देणार, प्रभू येशू देणार. प्रिय भाव बहिणीनो, जर माणसाला वचन जर कळत नसेल तर त्याचा काय फायदा. पण माणसाला वचन कळते, समजते, तेव्हा माणसाचं जीवन बदलते.
हालेलुया की मला समजलाय वचन काय सांगतो, मला समजलाय. प्रिय भाव बहिणीनो, जर मी मराठी भाषा बोलत आहे, तुम्हाला मराठी भाषा समजत आहे, तर मी तुम्हाला मराठी भाषेत जर वचन बोललं तर तुम्हाला मराठी भाषेचे वचन कळेल. पण तुम्हाला मी अन्य भाषा जर इंग्लिश बोललं तर तुम्हाला ते वचन कळणार नाही. तुम्ही फक्त तोंड आ करून बघणार, लक्ष देणार, कारण तुम्हाला कळणार नाही, कारण ती भाषा तुम्हाला समजतच नाही आहे. तुम्ही वचन ऐकत आहेस पण वचनामध्ये शब्दही तुम्हाला कळत नाही आहे. मराठी माणसं आहेत, आपल्याला समजत आहे मराठी भाषा. हिंदी माध्यमाचा हिंदी भाषा आपल्याला समजत आहे, तर हिंदी किंवा मराठी आपल्याला समजत आहे. या भाषेत जर वचन सांगण्यात येत असेल तर आपल्याला खरोखर ते आपल्याला वचन कळते, आपल्याला समजते. पण आपल्याला अन्य भाषा तिथे जर सांगत असेल, एखादी इंग्लिश भाषा बोलत असेल पण आपल्याला अन्य भाषा समजत नाही आहे, इंग्लिश भाषा आपल्याला समजत नाही, त्याचा अर्थ समजत नाही, तर आपण काय करणार? कारण वचन चांगल्या पद्धतीने सांगत आहे, चांगलं शिक्षण देत आहे, पण आपल्याला ते भाषा समजत नाही, तर आपण काय करणार? पास्टरने चांगलं वचन सांगितलं पण ते मला वचन कळत नाही, की वचनाचे शब्द मला समजत नाही. पण प्रिय भावनी बहिणीनो, आपल्या भाषेत आपल्याला समजत आहे, त्या भाषेत जर वचन सांगितलं तर वचनाचा शब्द आपल्याला कळून येतात, समजून येतात. हालेलुया. चांगल्या पद्धतीने आपल्याला समजत आहे, त्या पद्धतीने जर वचन सांगितलं तर खरोखर आपण ते वचन समजणार आणि ग्रहण करणार की शब्द काय आहेत, या वचनाचे शब्द काय आहेत, हे आपल्या कानावर पडतील, आपण ते ग्रहण करणार, ते स्वीकारणार का हे वचन आज सांगितलेलं होतं आणि ते वचन मी ग्रहण केलेलं आहे, मी ऐकलेलं आहे, का त्या वचनाचं असं आहे. वचन जर कळत नसेल प्रिय भाऊ बहिणीनो, तो ग्रहण करू शकत नाही, तो फक्त ऐकत राहील. पण वचन कळलं, समजलं तर त्या व्यक्तीला कधी त्या वचनात भूल पडणार नाही, त्या वचनाद्वारे त्या व्यक्तीचे तारण होईल. जो शिकवणारा असतो त्याला मोठं प्रतिफल त्या वचनाद्वारे भेटते. जो शिकवणारा असतो त्याला मोठं फल भेटते, मोठं फल, चांगला वाटा भेटते. प्रिय भाव बहिणीनो, या चांगल्या पद्धतीने हे वचन शिकवणे गरजेचं आहे. ज्या भाषेत ज्याला समजत असेल त्या भाषेतच शिकवणे गरजेचं आहे, चांगल्या पद्धतीने शिकवणे गरजेचं आहे, कारण त्या समोरच्या व्यक्तीला वचन कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. प्रिय भाव बहिणीनो, ज्याला वचन आज कळलेलं समजलेलं आहे, जेव्हा संकट येते तेव्हा त्याला वचन साथ देते. संकट येते तेव्हा वचन साथ देते. अरे संकट किती मोठं आलं, त्याच्या जीवाचं इथे जीवात जीव जराफी हालत नाही, स्थिर असतो. का? त्याला वचन ठाऊक आहे. किती मोठं संकट आलं, किती मोठं दुःख आलं तरी काय चिंता वाटत नाही. का? की देवाचं वचन त्याला ठाऊक आहे. जे फास्टर जे फर्दरात शिकवलेले नाही शिकलेले आहेत, पण फास्टरने फर्दरने शिकवलेलं आहे, ते वचन त्याच्या जीवनात ग्रहण करत आहे, साठवलेलं आहे, ते वचन त्याला साथ देत आहे. म्हणून 7वा वचन वाचायचं आहे. 7वा वचन, गलती करा, 6 वचन 7. फसू नका, फसू नका, देवाचा उपहास होणार नाही, उपवास होणार नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. फुकार होणार नाही, मनुष्य जे काय पेरेल तेच पीक भेटणार आहे. प्रिय भाव बहिणीनो, जे मनुष्य पेरणार आहे ना
त्याचंच पीक भेटणार आहे. आज जर मनुष्याने पेरलंच नसेल तर पीक कसं काय भेटेल? त्याला जास्त पाहिजेत आहे, त्याला जास्त पेरायला लागेल, तेव्हा जास्त पीक भेटणार आहे. जसं पेरेल तसं पीक भेटणार आहे. जर पेरेलच नाही तर पीक कुठून भेटणार आहे? आज लोक याच्यामध्ये भरपूर फसून गेलेले आहेत. पेरलेलं नाही आणि पीक गवसत आहेत. पेरलेलं नाही पण पीक गवसत आहे. पिकाची वाट पाहत आहेत, गवसत आहेत. प्रिय भाऊ बहिणीनो, पेरलेलंच नाही तर पीक कुठून भेटणार आहे? पण ज्यांनी पेरलेलं आहे त्याला पीक भेटणार आहे. दास करू नका की मला भेटणार नाही. तुम्ही आज लोकांपर्यंत गेलेले आहेत, देवाचं वचन सांगितलेलं आहे, देवाची सुवार्ता सांगितलेली आहेत. प्रिय भाऊ बहिणीनो, ती कधी फुकट जाणार नाही. त्याचा फायदा पीक तुम्हाला भेटणारच आहे. तुम्ही आज लोकांच्या घरी गेलेत, देवाचं वचन सांगितलेलं आहे, गावापाड्यात गेलेलं आहे, देवाचं वचन सांगितलेलं आहे, ते तुम्ही पेरलेलं आहेत. ते कधीच फुकट जाणार नाही. देव सांगतो कधीच नाही. तुम्ही पेरलेलं आहे त्याचे तुम्हाला पीक भेटणार आहेत. तुम्ही गावात लोकांना सांगितलेलं आहे, शहरानगरात जाऊन लोकांना सांगितलेलं आहे, वाटेला सांगितलेलं आहे, घरी सांगितलेलं आहे, देवाची सुवार्ता सांगितली, देवाचे वचन सांगितलेलं आहे. त्याचा कधीच असं वाटू नका की मोबदला भेटणार नाही. त्याचा मोबदला भेटणारच आहे. ती तुमची लागवड आहे, त्याचं पीक तुम्हाला भेटणारच आहे. कधी फुकट जाणार नाही. त्याचा कधीच वास होणार नाही असं कधीच विचार करू नका प्रिय भाऊ बहिणीनो. त्याचा फायदा होणारच आहे. आज ज्या ठिकाणी तुम्ही गेलेले असेल प्रिय भाऊ बहिणीनो, तुम्ही जर गावात सांगितले असेल, आज तुम्ही येणाऱ्या सभेमध्ये प्रत्येक व्यक्तीने लोकांना सांगितलेलं आहे, त्याचा मोबदला भेटणारच आहे. तुम्ही घरी सांगितले असेल, नातेवाईकला सांगितले असेल, ते कधीच फुकट नाही भेटणार. आज जितके लोकांना तुम्ही सांगितलेलं आहे, इतका मोठा फायदा होणार आहे, इतकं मोठं पीक भेटणार आहे. आज तुम्ही 10 माणसाला सांगितलं असेल, प्रिय भाऊ बहिणीनो, आज तुमच्या घरी 10 माणसं नाही आलेले आहेत, आज नाही आहेत, तरी सुद्धा त्याचं पीक भेटणार आहे. एक ना एक दिवस देव त्याचा बदल करणार. या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाल, त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाल, पण देव त्याचं तारण करेल. पण तुम्हाला कधी परमेश्वर खड्ड्यात पाडून देणार नाही, कारण तुमच्या चांगले मुलेच त्या व्यक्तीचं जीवन बदललेलं आहे, देवाची ओळख झालेल्या, वचनाची ओळख झालेली आहे. त्याचं पीक, त्याचा मोबदला तुम्हाला भेटणारच आहे. कधीच फुकट जाणार नाही, कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. देव देणारच. म्हणून करिस्तकरास पत्र, पहिला करिस्तकरास पत्र 9:11 मध्ये वाचायचं आहे. पहिला करिस्तकरास 9:11. आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टीची कापणी केल्यास, दैहिक गोष्टीची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे? त्यामध्ये मोठे काय आहे? हालेलुया, हालेलुया. आम्ही तुमच्या जर आत्मिक गोष्टीची पेरणी केली आहे, आत्मिक गोष्टीची पेरणी, आणि आत्मिक गोष्टीची पेरणी झाली तरी देही गोष्टी हे कापून टाकलेल्या आहेत. ह्याचे मोठं काय आहे प्रिय भाऊ बहिणीनो?
आज प्रिय भाऊ बहिणीनो, देहाची कामे अनेक आहेत आणि या वाईट कर्मानुसार, या देहाचे वाईट कर्मानुसार आज देवापासून लांब आहेत. हे देहाला अनेक सवय आहेत. तंबाखू खाण्याची सवय, पिण्याची सवय, खाण्यापिण्याची सवय, गांजा पिण्याची सवय, सिगरेटा खाण्याची सवय, ताडी, दारू, कोटर, बियर, काही पाला खाण्याची, काही माती खाण्याची सवय आहेत. वाईट मार्गाची सवय आहेत. तर जेव्हा आत्मिक गोष्टी जे पेरल्या जातात तेव्हा ही देहिक गोष्टीची ही कापणी होतो. देही गोष्टीची कापणी होतो. जेव्हा आत्मिक गोष्टी जेव्हा त्याच्यामध्ये जातात देही गोष्टीची कापणी होतो. वाईट गुण, वाईट विचार ह्याची कापणी होतो. नाही, मला आत्मा बचवायचा आहे, माझ्या आत्म्याचं तारण करायचं आहे, माझ्या आत्म्याचा नाश करून घ्यायचा नाही, माझा आत्मा बचवायचा आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, जेव्हा आत्मिक गोष्टी आपल्या कानावर येतात, जेव्हा आत्मिक गोष्टी आपल्या शिकवल्या येतात, तेव्हा देही गोष्टीची कापणी तर नाही. मला आत्मा बचवायचा आहे, मला आता पेना सोडा लागणार आहे. नाही, मी तंबाखू खात आहे, माझी दाताची लुसकान करतो, माझी तोंडाची लुसकान करतो, माझी शरीराची लुसकान करतो, मी जीवाला ठोकर देत आहे, जीवाला मी मारत आहे, मला तर तंबाखू सोडा लागणार आहे. नशेत होऊन लोक आज खड्ड्यामध्ये पडून आहेत. चालता येत नाही, नीटवर खाना खाता येत नाही, अशी आज लोकांची परिस्थिती झालेली आहे. घरामध्ये कजा भानगड, संसार नीतीवर चालत नाही, परिवार नीतीवर चालत नाही, मान नाही. ह्या नशामुळे आज लोक नशे पेऊन शरीराचा नाश करून टाकलेला आहे. ह्या व्यक्तीचं कसं आत्म्याचं तारण आहे. पण जेव्हा आत्मिक गोष्टी ऐकणार तेव्हा तुम्ही नशा सोडाल. देवात हे शरीर देवाचं मंदिर आहे. हे आपण शरीराचा नाश करत आहे, हे आपण मंदिराचा नाश करत आहे. तंबा, गुटखे, दारू, ताडी पिऊन आपण नाश करत आहे. जर आपण खाल्लं, शरीराचा नाश, मंदिराचा नाश, आत्मेचा नाश. पण आपण वाईट गोष्टीपासून पिना, तंबाखू खाना, गांजा पिना, खाना, या शरीराला जे नाश करत आहे, नाश जे खाना आहे, नाशवंत खाना, याच्यापासून आपण लांब असलो, आत्मिक गोष्टी लक्ष दिलं तर खरोखर प्रिय भाऊ बहिणींनो, आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही. जेव्हा आत्मिक गोष्टी जेव्हा आपल्या कानावर येतात तेव्हा देही गोष्टीची कापणी होतो. ह्या देहाला, या शरीराला हर एक वाईट खाण्याची सवय आहे. ही सवय जेव्हा आत्मिक गोष्टी जे आपल्याला बर्दर पास्टर सांगतो आपल्या कानावर येतात, आपण घेतो, तेव्हा देही गोष्टीची कापणी होतो. की नाही, मी जर पाळला नाही, मी ही नशा सोडली नाही तर माझा आत्म्याचा नाश आहे. आत्म्याचा बचाव करायचा आहे तर प्रभू येशू सांगत आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. येशू आपल्याला सांगतो तंबाखू खाऊ नको, गुटखे खाऊ नको, तपकीर खाऊ नको, ताडी पिऊ नको, कोटर, बियर, नशा पिऊ नको, गांजे पिऊ नको, वाईट खाना खाऊ नको, चांगलं अन्न खाणं खा, फल खा, चांगलं खा, तब्येत वाढव, चांगलं संसारात मजेत असतील, दिवस वाढतील, आयुष्याची वाढ होईल. प्रिय भाऊ बहिणी, आज संसार माणसाचा का टुकतो, संसारात का दुःख आहे, संसार नीतीवर का चालत नाही,
प्रिय भाऊ बहिणीनो, संसार आपण जेव्हा नवीन नवीन एकदम मजेत असतो, खुश. काही दिवस गेलं की लोक पिण्याकडे लक्ष देतात. पिण्याकडे लक्ष दिलं की घरात संसारामध्ये ठुवाठूव चालू, कच्या भानगड चालू चालू असल्यावर माणूस संसाराला लक्ष देत नाही, संसाराला लक्ष देत नाही, पिण्यामध्ये भासून जातो. संसार नीतीवर टिकत नाही, संसारात गाज असतो, ह्याच्याने संसार बर्बाद होतो. प्रिय भाऊ बहिणीनो, आज पिणारे व्यक्ती चांगला नोकरीवाला होतं, नोकरीवाला आहेत, त्याच्या संसारात आजही काही करता आलं नाही, आजही संसारात दुःखी आहेत, सुखी नाही. ज्याच्या घरात खायला प्यायला नव्हतं त्या व्यक्तीने नसा आज दूर गेलेला आहे. त्या व्यक्तीच्या घरामध्ये आज सुख शांती, ज्याची घरं नव्हती पलाडी होते, आज त्या लोकांचे बंगले आहेत. हालेलुया. आज त्या लोकांचे बंगले आहेत. का? जेव्हा त्याचे आत्मिक गोष्टी पडल्या तेव्हा देही गोष्टीपासून हा दूर कापणे होतो, देही गोष्टीची. आज प्रिय भाऊ बहिणीनो, ज्याच्याकडे पैसा आहे, वचन ऐकायला तयार होत नाही, यायला तयार होत नाही, नको का? काही झालं तर दवाखान्यात जातो, भक्ताकडे जातात, पण प्रार्थना सभेत नाही. जापर्यंत प्रार्थना सभेत येत नाही, आत्मिक गोष्टी त्याच्या जीवनात पेरल्या जात नाही, त्यापर्यंत देही गोष्टी सुटत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रिय भाऊ बहिणीनो, आत्मिक गोष्टी माणसाचं जीवन बदलतो. आज ज्या व्यक्तीने ऐकलेलं आहे ते व्यक्ती आज नशापासून लांब आहेत, वाईट मार्गापासून लांब आहेत, आज संसारात सुखी आहेत, सुखी. म्हणून प्रिय भाऊ बहिणींनो, आपण जास्त जास्त आत्मा कसं बचेल, आत्म्याचं तारण कसं होईल, ह्याच्याकडे लक्ष देणे हे फार महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 7. याकोबाचे पत्र इयोब जुना करार इयोब अध्याय 4 वचन 7 वाचायचं आहे. इयोब, मी तुला विनंती करतो, मी तुला विनंती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का? कधी निष्पाप कधी नाश पावला का? किंवा चांगल्या लोकांचा कधी निपात झाला का? निपात झाला का? यांच्याविषयी तू विचार कर. याच्याविषयी विचार कर. निष्पाप त्याचा कधी नाश झाला का? नाही. निष्पाप आहे त्या व्यक्तीचा कधीही नाश झाला नाही. आपण विचार करणे अति महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. वाईटापासून लाभ आहे. देवाचं गुण, देवाची आज्ञा, देवाचं वचन पाळत आहे, वाईट सोडून दिलेला आहे, तो निष्पाप आहे, पाप करत नाही. तो सगळ्या पण पापी आहे, पण आता पापापासून लांब आहेत. निष्पाप त्याने पाप केलेला नाही, त्या व्यक्तीचा नाश होईल का? नाही होणार. त्या व्यक्तीचं तारण होईल, त्या व्यक्तीचं तारण होईल.
तुम्ही विचार करा, जर आपण देवाची आज्ञा नियम पाळलाच नाही तर नाश होईल. पण जो आज्ञा नियम पाळत आहे, पाप करत नाही, वाईट मार्गाला जात नाही, देवाकडे आहे, त्याचा कधीच नाश होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून कारण प्रत्येकाने आपला भार धुवायला पाहिजे, नाश होणार नाही. पण स्वतःने विचार करून ताबा ठेवला पाहिजे, भार व्हायला पाहिजे. हिम्मत ठेवा, विश्वास ठेवा, प्रत्येकाचा विजय होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया.